गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही निघालो मुंबईला. कशासाठी ते जाता जाता सांगते. आणि यांचं लास्ट मोमेंटला असतं, हा शूज घालू का तो घालू, हे ते ऐन वेळेस सगळं ठरवतात. माझं सगळं प्री प्लॅन्ड असतं. मला असं वाटतं रात्रीच सगळं ठरवून ठेवायचं म्हणजे सकाळी उठून निघता येतं. पण त्याच्या एकदम ऑपोजिट यांचं. त्यामुळं निघायच्या वेळेस आमची गडबड होते. कुठेही पोचण्यात जो आम्हाला उशीर होतो त्याच्यात खारीचा वाटा नाही सिंहाचा वाटा असतो यांचा. त्यामुळे इथून पुढं जर आम्ही कुठं लेट आलो तर मला बोलू नका. अर्ध्या झोपेतच आम्ही स्वारगेटला पोचलोय. आता बसमध्ये बसलोय. बेकार थंडी वाजते. माझी आत्ताच हालत खराब झाली आहे ग. त्यात काल ते मार्गशीर्षचं उद्यापन होतं गुरुवारचं. त्याच्यामुळे रात्री झोपायला उशीर झाला आणि आता सकाळी म्हणजे लिटरली मी 2 तासच झोपले असेल, कारण झोपायलाच मला 2-2:30 वाजले होते. आणि आता सकाळी 4:30ला उठून आवरून आता निघालोय. होळीच्या वेळेस जेव्हा गावाला जायचं होतं तेव्हा मी स्वारगेटला आले होते. त्याच्यावरती आज आले. तुम्ही कधी आला शेवटचं स्वारगेटला? 2 वर्ष आधी. मग काय नाही, आज पण घेतली गाडीच घ्यायची आज. आम्ही चाललो मुंबईला गाडी आणायची तिकडून, त्यासाठी. आणि सोबत आईंना पण घेऊन यायचं येता. म्हणून ह्यांना कंपनी द्यायला मी चालले की रात्री येताना ह्यांना बोर व्हायला नको म्हणून. थोडक्यात मी एक एंटरटेनर पॅक बनवून चालले. तो आता उतरलो आम्ही कळवा नाक्याला. आणि आम्हाला घ्यायला कोण आले? आलेल्या पाहुण्यांना चालत नेतात घरी. जवळ असेल घर तर काय करणार ना, 5 मिनिटं. हो, ब्लॉग मध्ये हाय करून गेला तो पोरगा. होता एक मागून चाललेला तो. तो आता नाश्ता वगैरे करून गुड्डीताई मला घेऊन चाललेत शॉपिंगला. हे असते नवीन सगळ्यांकडे जाण्याचे फायदे. साड्या मुंबईला आले लोकलने नाही फिरले तर काय, म्हणून मला लोकलचा फील करून द्यायला आणले यांनी. हो, आम्ही लोकलने आता ठाण्याला उतरलं. मला उतरताना एक गोष्ट काय आली, उतरताना तुम्हाला काहीच करायचं नसतं. गर्दी एवढी असते की ऑटोमॅटिकली पुढे ढकलत नेतात. आता आम्ही आलोय भाऊजींच्या बँकेत, त्यांना इथून पिक करायला. मग हे दोघे घेऊन जाणार आहेत मला शॉपिंगला. भाई, मी एवढं पुण्यात पण नाही चालले जेवढं मला ह्या मुंबईमध्ये चालू होत आहेत. ही आहे भाऊजींची बँक. आणि त्यांची बायको वाट बघताना. अजून भाऊजींना उशीर झाला तर काय खरं नाही त्यांचं. ऑल द बेस्ट भाऊजी. त्यांची शॉपिंग झाली आहे. आता माझी शॉपिंग. हे लंबोदर इथलं ठाण्यातलं फेमस शॉप आहे बॉईजसाठीचं. सो तिथेच आलो आम्ही. ढिगभर पसारा घातला आणि एक काहीतरी घेऊन चाललो आता. माझ्या ड्रायव्हिंग स्किल्सवरती एवढा विश्वास पुण्यातल्या लोकांनी पण नाही ठेवला जेवढा यांनी दोघांनी ठेवला. याची रेंज कितीपर्यंत एवढी दुकानं फिरलो पण मला साडी काय पसंत पडेना. म्हणजे काठपदरच्या इतक्या झाल्या त्यामुळे मला काठपदर घ्यायची नाही आहे आणि वेगळं काही असं दिसतं ना. त्यामुळे आता आम्ही ठरवलं शेवटचं एक दुकान बघू, जी मिळेल ती घेऊ. आता बाद झालं, कंटाळा आला फिरून. जेवायचं पण आहे. हां, अजून जेवलो पण नाही आहे. बाकी मार्केट फिरायचं तर राहिलंच आहे साडीच्या नादात. आपण खारकरळीमध्ये आले ना आपण.
सगळं मार्केट फिरून सगळ्या साड्यांची दुकानं फिरून पहिल्यांदा जी आम्हाला साडी आवडलेली तीच घेतली आहे. आता चाललो ठाण्याचं मार्केट फिरायला आणि ह्या मला तिथली स्पेशल मिसळ खायला घालणार आहेत. ऑमलेट. चला आता आलो आम्ही ठाणा मार्केटला. ठाणे मार्केट की ठाणा मार्केट. आणि सो ड्रेसेस वगैरे बघूया, स्ट्रीट शॉपिंग करूया जरा, विंडो शॉपिंग. स्ट्रीट फूड ट्राय करतोय आता आम्ही इथलं. मी जिकडे जाते तिकडे हेच खाते. मामलेदार मिसळला खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही तो प्लॅन चेंज केला. आणि आता हे काय सब आहे काहीतरी, मुंबई बॉम्बे सब डिलाईट. सो लेट्स ट्राय टेस्ट इट. एवढी सगळी शॉपिंग केली आम्ही. ते सगळं शूट करायचं राहिलं फक्त, कारण शॉपिंग करण्यात आम्ही इतके बिझी होतो की काय काय शूट करायचं काय नाही राहून गेलं. त्यामुळं मी काय काय घेतलं ते तुम्हाला नंतर दाखवते किंवा याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू दाखवते. बरंच भारी भारी मिळाले मला, एकदम स्वस्त स्वस्त. ऑर्डर म्हणून भाऊज आहे. मग काय पण घेतो ना पदार्थ, घेतो ना कसा तरी का मग असं काय नाही घ्यावं लागत तुम्हाला. आता आम्हाला बुद्धीला साडीच नको नेसवतो सांगायला लागतो. अर्धा एक तास घालत आहे साडी नेसायला, तसं नवरा निघून जायचा. पहिला पण तिला काय नेसलीस तरी चालू, गावाला तेवढं नेसायचं. अशी सरळ काय साडी आता नारळाचं डोकं. नाही पदार्थ तोंडात असं करणं. अशी ना दे. भाऊच्या हातात एक मिनिट हा. भाऊला आणते. आणि दुसऱ्या ह्याच्यात भरून दे नारळाने. आई आजारी आहेत म्हणून आम्ही त्यांना घ्यायला आलतो. आता घरी जायचंय तर आई बघा एकदम ठणठणीत झाल्यात. आई सरसर चालायला लागली. चांगलंय. बाय बाय. बाय बाय. चला चला बाप्पा संपूर्ण. चला निघूया. आई हो हो गुड्डी ताई परत आल्या. तुम्ही जॅकेट विसरला तर काय करणार. यांना यायचंय पुण्याला, त्यांना आम्हाला जाऊन देऊ वाटना म्हणून या येतात असं मागं मागं लागून. जाऊ द्या नका रडू, नेऊ आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस. येऊ नक्की येऊ. चालेल. येत आहे का लवकर निघून, पण आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलंय इकडे आयकिया. चला तोपर्यंत शॉपिंग करू. हो पण नाही म्हणायचं, नाही पण नाही म्हणायचं. मी मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपवून थांबलोय फूड कोर्टला आणि इथं असलं खतरनाक दुःख दिसतंय ना की इथून पुढचं काय दिसेल का नाही याची गॅरंटीच नाही. त्यामुळे तुम्हाला पण दाखवते. दिसतंय का पुढचा रस्ता काय, एवढं डेंजर दुःख. किरण सर गाडीतलं पाणी चेक करतायत. Damn.